फोटोमध्ये बघितलंय, पण काकांनी 27 वर्ष त्यांच्या बरोबर ते जीवन जगलेले आहेत. गड किल्ल्यांची भटकंती ते जगलेले आहेत. आणि याच भटकंतीतले काही किस्से आपण आज त्यांच्याकडून ऐकणार आहोत. काका, तुमचं पुणे भटकंती गट्ट्यावर सहर्ष स्वागत. गव्हर्नमेंटचा हॉल असल्यामुळे एकच माहिती आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मला सांगा की आप्पा हे एक विलक्षण व्यक्तिमत्व, म्हणजे तुमच्या जनरेशन मध्ये एक प्रकारचं आपण मॅग्नेटिक त्यांना व्यक्तिमत्व म्हणू. तर तुमची आणि आप्पांची पहिली भेट कशी झाली? सर्वप्रथम मला इथे बोलावल्याबद्दल आपले सर्वांचे आभार, आयोजकांचे आभार, ओंकारचे आभार. पहिला प्रश्न ओंकारनी मला असा विचारलाय की आप्पांची आणि माझी ओळख कशी झाली. तो दिवस माझ्या लक्षात आहे अजूनही. 1 मे 1970 हा तो दिवस. आणि त्या दिवशी आम्ही आणि माझे काही 7-8 मित्र आम्ही मिळून राजगडावरती गेलो होतो. ऐन उन्हाचा तो दिवस होता. माहिती आहे सध्या काय ऊन चाललंय, आपल्याला कल्पना आहे त्याची. विशेषतः हिंडणाऱ्या लोकांना तर आहेच आहे. तर आम्ही राजगड हा असा आहे की राजगडामध्ये एक भागवत नावाचा एक इंजिनियर तिथे मुक्कामाला होते पूर्वी, रिटायरमेंट नंतर. आणि त्या राजगडावरती त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा हे त्यांनी तिथे केलं काम. आता एकाच रहाळामध्ये 2 डोंगर आहेत. तोरण्याचा डोंगर ऐकू येत आहे का लोकांना आपल्याला? तर एकाच रहाळात तोरणा आणि राजगड हे 2 एकाच डोंगर रांगेवरचे डोंगर आहेत, म्हणजे किल्ले आहेत. आपल्या असं लक्षात येईल की तोरणा हा उजाड आहे. तोरण्यावरती एकही झाड नाही. सावलीसाठी सुद्धा तोरण्यावर झाड नाही. राजगडावर गचपण आहे सगळं. म्हणजे तिथनं भुसारा करत निघायचं त्या काठवणातनं तर राजगडावरती कठीण आहे. ते वाट चुकलं तर संपलं. तर आम्ही गुंजन दरवाजाने वर जावं असं आम्ही ठरवलं होतं. राजगडावर जाऊन आलेले असाल आपण सर्वजण, त्यामुळे आपल्याला कल्पना आहे. आताच्या काळी कसं आहे की राजगडच्या पायथ्यापर्यंत बस जाते किंवा कार जाते, मोटरसायकल जाते. आम्ही ज्या वेळेला जात असू त्यावेळेला राजगड हा कमीत कमी 7-8 किलोमीटर चालूनच जावं लागत असे. म्हणजे मार्गासनी, विंझर किंवा पाबळ किंवा वेल्ह किंवा पानशेत अशाकडून तो राजगड जवळ करायला लागायचा. तर आम्ही मार्गासनीला उतरलो आणि मार्गासनीकडनं चालत गुंजवण्याला गेलो. गुंजवण्यावरनं आम्ही सरळ आता दरवाजा दिसतोय वरती, भुसारा करत आम्ही त्या मधल्या गचपणातनं निघालो. आणि तो काही काळासाठी तो गुंजन दरवाजा दृष्टीआड झाला गचपणात शिरल्यानंतर. आणि जे काय व्हायचं ते झालं. आम्ही वाट चुकलो. आम्ही कुणी काही वाटाड्या वगैरे गुंजवणं ते घेऊन गेलो नव्हतो. आणि आम्ही चढता चढता सुवेळा माचीकडे जायला लागलो. आणि सुवेळा माचीचं जे नेढं आहे त्याच्या पायथ्याशी आम्ही जाऊन पोहोचलो. आता तिथून गडात लाग नाहीये, कुठं आत शिरता येत नाही. जवळ जाता 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 आम्ही ते तोट जिथे संपतो तिथपर्यंत गेलो. पलीकडचं दिसायला लागलं, भाटघरचं पाणी दिसायला लागलं, असं सगळं पलीकडचं. पण गडात शिरकायची काही वाट सापडेना. तर दोरबीर आम्ही काही घेऊन गेलो नव्हतो. सगळं अनघड सामान आमचं. आणि ते असं ते पहिल्या काही दिवसातले ते आमचे ट्रिप्स होत्या त्या. आणि काय करायचं आता, कसं जायचं वरती. तर परत गेल्या जागी परत येऊ म्हणून आम्ही त्या नेढ्याच्या पायथ्याशी आलो. तेवढ्यामध्ये दाढी, आणखीन टोपी, आणखीन असं ते एका दिंडीतनं तोंड बाहेर काढून एक माणूस आम्हाला काठीनं वाट दाखवत होता की असे या मुलांना, असे या, असे या, असे या, असं तो वाट दाखवत होता. तर कुणीतरी म्हणाला, अरे गोनी दांडेकर आहेत वरती. एकदम असा थरार अंगावरनं उमटून गेला. पण आमच्यातले जे लोक होते ते घायाळ झालेले होते. पाणी नव्हतं. संपूर्ण गुंजवण्यापासून चालत आलेलो जे काही पाणी होतं ते सगळं संपून गेलं होतं. आमच्यातलं एक जण जोरात ओरडला, अरे मरोत ते दांडेकर गेले खड्ड्यात, कुठं पाणी असेल तर बघा, पाणी पाहिजे प्यायला. तर त्यांनी ते ऐकलं. त्यांनी ऐकल्यानंतर ते वाट दाखवून 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 प्रत्येक जण आत गेला की त्याच्या पाठीवर धपाटा घालायचे. चल आत करत तसे 8 जणांचे धपाटे खाऊन आम्ही आत गेलो. आश्चर्य असं की त्यांचे गडावरती 8-10 दिवस त्यांचा मुक्काम होता. आणि त्यांचे कुणी लोक गुंजवण्याच्या वाटेने येणार होते. पण त्यात बायका होत्या, आमच्याबरोबर बायका नव्हत्या कुणी. तर त्यांना असं कळून चुकलं होतं की हे आपल्यातले लोक नाहीयेत. पण कुणी का असे ना, पहिली गरज इतका डोंगर चढून वर आल्यानंतर पाण्याची आहे. पद्मावती माचीवरून पातेल्या छोट्या कळशात पाणी घेऊन
ते त्या नेढ्याच्या खाली एक चोरदिंडी आहे, तिथं ते येऊन थांबले होते आमच्याकरता. आज राजगडावरती आपण जर गेला असाल तर एका पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी पद्मावती माचीवरून सोहळेपर्यंत आणून बघा, काय अनुभव आहे हा. तर तसं ते पाणी घेऊन आले होते आणि ते पाणी बिणी आता झालं का शांत, कोण देतो मला मारणारा आणि नंतर कशात घालणारा कोण तो, असं ते विचारत. आणि त्यानंतर मग हसले, तसे गडगडाटी हसायचे आणि हात वर करायचे असे ते. त्याच्यानंतर मग आपण माझा सहवास नंतर वाढायला लागला, तुमची ओळख कशी झाली असं तर विचारलं तर हे सगळं ते सांगत असत. ह्या लोकांनी मला, ह्या चांडाळांनी मला आधी मारलं, मग खड्ड्यात घातलं आणि ही अशी आमची ओळख, असं ते सांगायचे. अशी ती आमची पहिली ओळख. मग त्याच्यानंतर आम्हाला तिथून चालत रायगडला जायचं होतं त्यावेळेला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो पद्मावती माचीवरती. त्यांनी सगळी गडाची माहिती बिहिती आम्हाला सांगितली आणि नमस्कार करून आम्ही निघालो खालती उतरायला. तर त्यांनी आशीर्वाद काय दिला, तुमच्या मार्गामध्ये अनंत संकट ही असो आणि त्या संकटातून तुम्हाला खूप शिकायला मिळो, असा माझा मुलांना तुम्हाला आशीर्वाद आहे. असा त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही तोरण्याकडे गेलो. ही आमची पहिली ओळख. काका, म्हणजे तुमची पहिली ओळख ही आप्पांचा जीव की प्राण असणाऱ्या राजगडावर झाली. पण तुमची आणि आप्पांची पहिली भटकंती कुठली की जी तुम्ही ठरवून केली? त्यानंतर काही ना काही कारणाने म्हणजे आप्पांच्या तळेगावला घरी जाणं माझं झालं आणि त्यांचं घर म्हणजे म्युझियम होतं, म्हणजे राजा शिवाजी म्युझियम, अमुक तमुक. आप्पांचं एक खास म्युझियम त्यांचंच होतं. काय नाना परी त्यामध्ये होत्या, काय म्हणजे तुम्ही कल्पना करू शकणार नाही असं तिथे काय 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 गोष्टी त्यांच्याकडे होत्या. 2 वानगी दाखल तुम्हाला सांगतो मी. आता कराडला आपण किती जण गेलात तर कराडला प्रीतिसंगम आपण बघितलाय का? बऱ्याच जणांनी बघितलाय तो. तर तिथे ते म्हणजे बसले होते असा कृष्णा कोयनेचा तो संगम बघत, ते इकडनं कृष्णा इकडनं कोयना असे ते बसले होते. आणि काय वाटलं कोण नाही त्यांना, उजव्या बोटाने ते काहीतरी तिथे वाळवंटात टोकरायला गेले हाताने. आपण बसल्या बसल्या टाळा करतो तसा त्यांनी टाळा केला टोकरायचा, टोचलं काहीतरी हाताला. टोचल्यानंतर आणखीन बघून टोकरायला लागले बोटाने. आणि त्यानंतर तसा पत्रा दिसला त्याने काहीतरी, तो पत्रा चमकला. मग काहीतरी घेऊन अशी काठी काहीतरी घेऊन तिथनं ते त्यांनी काढलं आणि ते असं म्हणजे वेडवाकडं झालेलं असं पत्र्याचं, पण ते पिवळं चमकत होतं. त्यानंतर त्यांनी ते उचललं, घरी आणलं, धुतलं. तो शालिवाहनाचा सोन्याचा होम होता. काय काय असेल त्यांच्या हाताचा गुण म्हणा, योग म्हणा, काय जो असेल तो, पण त्यांना तो मिळाला. थोडं डायग्रेशन झालं तर हा होता त्यांच्या घरी. तिथे अनेक वस्तू अशा होत्या. किल्ल्यांवरनं 20-20 किलोचे गोळे, खांद्यावरनं आणलेले तोफांचे गोळे, नाना परी त्याच्यात. हे चित्रपाषाण तर मोठे त्यांचे ढीगच होते चित्रपाषाणाचे त्यांच्या घरी. आणि त्याच्याकडे एक फ्लॅश मॅग्निफायर म्हणून एक भिंग असलेली प्रकाश टाकणारी बॅटरी होती. त्यातून ते रत्नांच्या गुहांचा प्रवास आम्हा सगळ्यांना ते घडवत असत. आणि आम्ही कल्पना करायचो की अरे अशा खऱ्याच जर प्रत्यक्षात रत्नांच्या गुहा असत्या तर काय बहार झाली असती, काय त्याचे रंग, काय त्याचं रूप, असं ते असेल. तर त्यांच्या घरी जाणं येणं आमचं खूपदा झालं. आणि घरी जाणं येणं झाल्यानंतर त्यांनी अनेक वस्तू मला दाखवल्या. दुसरी वानगीची गोष्ट अशी, 1965 साली ज्या वेळेला भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं त्यावेळेला पाकिस्तानचा काही भूभाग आपण घेतला होता. आणि तो घेतला होता तर सरहदीवरती ते खेडं पाकिस्तानचं आपल्या ताब्यात होतं. तर काय यांच्या डोक्यात येईल कल्पना, अफलातून कल्पना आपल्या डोक्यात. आणि त्यांच्या त्यावेळेला यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते. तर त्यांची खास परवानगी काढून सीज फायर झालेलं होतं. आणि सीज फायर झालेला असताना त्या खंदकात शेवटच्या जिथं गोळागोळी चाललेली होती त्या सैनिकांबरोबर खंदकात मला एक रात्र काढायची म्हणजे. जे काय होईल ते माझ्यावर. आता यशवंतराव चव्हाणांना माहिती हे काय व्यक्तिमत्व होतं, त्यांनी हो म्हणून सांगितलं. त्या माणसाला सांगितले बाबर यांची काळजी घे म्हणून. आणि ते झाले, पावते झाले तिथं त्या याच्यामध्ये. आणि ते पाकिस्तानचं आपल्याकडे आलेलं खेडं, त्या खेड्यामध्ये त्यांनी त्यांच्या त्या सैन्याच्या माणसांनी त्यांना फेरफटका मारवला. मग ते कुठं कागदपत्र, अमुक तमुक माणसाचा कुठला तरी ह्याचा नामा
अमुकनामा, तर ती अशी कागदपत्र त्यांनी ती वाचली, उर्दूत होती ती थोडीफार. आणि त्यानंतर ते रात्रीच्या खंदकामध्ये तिथे त्या सैनिकांच्या बरोबर झोपले. गोळागोळी चालू होती, गोळे येत होते तिकडनं, पाकिस्तानकडनं, आपल्याकडनं त्याला प्रत्युत्तर जात होती. तर ठिणग्यांचे रोल रात्री दिसायचे असे, ते पाकिस्तानकडनं पॅटर्न टँक मधनं जे गोळे यायचे आणि ते गोळे आपल्याकडे येऊन फुटायचे ते. तर असा एक गोळा मोठा आवाज करत त्यांच्या पाठीमागं तो येऊन पडला. आणि तो गोळा पडल्यानंतर ते दुसरा दिवस झाला, उगवला दुसरा दिवस. तर त्याला म्हणाले, काल मी तो गोळा कुठं पडलाय तो बघितलाय, तो मला बघता येईल का, आणता येईल का तुम्हाला इथे? तो म्हणला, अप्पा हे रणांगण आहे, हे जाज्वल्य चालू असलेलं रणांगण आहे, तुम्ही एकटे जाऊ नका, असे अनेक गोळे आहेत. नाही म्हणाले, मी तुला अचूक सांगतो तो गोळा कुठं पडलाय, मी त्याचा तो हेरलेला आहे आणि तो मला घरी न्यायचा आहे. तर त्यांच्याबरोबर एक अधिकारी सैन्यातला त्यांच्याकडे गेला, त्यांनी तो पडलेला गोळा उचलला आणि तो तळेगावला आणला. तर तो तळेगावला आणलेला गावच्या लोहाराला दाखवला. गावच्या लोहाराला दाखवल्यानंतर तो म्हणाला की हे तू तापव. तर तो तापव म्हटल्यानंतर याचं काय करायचं आपण? तर ते म्हणाले, रणांगणातनं मिळालेलं शस्त्र आहे, त्याची काही भेंड्या कापायची वेळी नाही बनवायची, म्हणले मला त्याचं शस्त्रच बनवायचं. मग तो लोहार म्हणाला की आपण हे बीड वाटतंय. म्हणले, अमेरिका काय बिडात दारुगोळा भरून भारतावर मारेल का? तू तापव. जसं ते तापायला लागलं तसं तसं निळशार त्या पोलादाचं पाणी वर यायला लागलं. आपण म्हणला, फार उच्च जातीचं पोलाद आहे, ते अमेरिकेतनं आलेलं आहे म्हणलं, ते पाकिस्तानकडनं आलेला गोळा आहे. मग त्याचा एक त्यांनी त्यावेळेला जे शस्त्र बाळगायला जवळ परवानगी होती त्याच्या 1 इंच आत बसेल असा भाल्याचा फाळ बनवला. आणि तो भाल्याचा फाळ त्या शस्त्रातनं बनवलेला. आणि आता त्याला भाल्याचा बासंडा बांबू कुठून आणायचा? तो काही तिरडीवाल्या बोर्डाकडनं काही तो आणायचा नाही तळेगावच्या, तोही रणांगणावरच पाहिजे. तर ते चिंचणी तारापूरला गेलेले असताना तिथं बांबूची बेटं होती, त्या बेटातले कळप होते तिथे. तर त्यांना विचारलं, का रे बांबू मिळेल का? 2-4 घेऊन जा की. म्हणलं, नाही 2-4 नको, एकच पाहिजे. चांगला बराचसा सरळसा बांबू त्यांनी तळेगावला आणला, तो पाजला, चांगला भाजला आणि त्याचं त्या भाल्याला म्हणजे काठी, आणि ती काठी ज्या वेळेला नुसती काठी म्हणून वापरायची असेल त्यावेळेला तो फाळ उलटा करून आतमध्ये घालून फिरकी बसवायची आणि ती काठी, आणि जंगलातनं जाताना ते उलट करून भाला, असं शस्त्र त्यांचं तिथे वर खुंटीवर टांगलेलं होतं. असा अजायब खाना होता. आप्पांचं घर म्हणजे मनोरंजनच होतं ते सगळ्या बाबतीत. ते असं ते दाखवायचे, प्रत्येक गोष्टी मागे एक एक किस्सा होता. तर असं ते दाखवताना त्यांनी काठ्या टाकून राजगडचा एक नकाशा बनवलेला मला दाखवला. रायगडचाही तसाच बनवलेला, राजगडचाही तसाच बनवलेला. बाबूला किंवा कुणाला तरी मदतीला घेऊन त्यांनी तो नकाशा बदलला होता. तर ते म्हणाले, तुम्ही इंजिनियर म्हणाले. म्हटलं, अजून नाही झालो आतापर्यंत, त्या मार्गाकडे मी चाललोय. झालं तर जमायस की तू. तर म्हटलं, काय काम काय आता? तर म्हणाले, तुमच्याकडे तर सर्वे असतो बघ, ते दुर्बीण असते, अमुक तमुक असते, आपण राजगडावर जाऊन सर्वे करूया म्हटले. चालेल का? म्हटलं, कळेल, चालेल काय? तर आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन सर्वेची इन्स्ट्रुमेंट घेतली, आमची आयडेंटिटी कार्ड तिथे ठेवून, आणि ती घेऊन आम्ही राजगडवर गेलो. तो त्यांनी आणि मी केलेला पहिला जरा ट्रेक म्हणता येईल किंवा ट्रिप म्हणता येईल अशी ती, आम्ही त्यांच्याबरोबर ते आमच्याबरोबर अशी आलेली ती ट्रिप होती. 4 जण होतो आम्ही त्यावेळेला. एक अशी घटना तिथे घडली की आम्ही खरीवला उतरलो पाब्याला, आणि खरीव खिंडीतनं राजगड जवळ करायला लागलो होतो. तर खरीव असं समोर तिरकं दिसत होतं. खरीवची खिंड, पलीकडे गेल्यानंतर वाजेघर पिंपरी गडाच्या छायेत आहे. पिंपरीवरनं बाबूच्या झापावरनं गड हा आमचा नेहमीचा रस्ता. अगदी बारमाही पावसात आमची आवडती गाडी म्हणजे शेवटची 7ची गाडी पुण्यावरून निघणारी, आणि गडावर पोहोचायची वेळ म्हणजे आमची रात्रीचे 3 पावसात सुद्धा राजगडवर. तर त्या खरीवच्या तिथे एक छोटीशी वस्ती होती, त्या वस्तीत शिरले ताडकन. वस्तीत शिरल्यानंतर अंत्या पाणीपाज रे बाळा पाणीपाज म्हणाले. अंत्या धावत आला. म्हातारी कोतारीच्या गावात होती ती धावत आली. पोरं आली. मग त्यांच्यासाठी ते चॉकलेट गोळ्या ठेवायचे बरोबर, ती वाटायला लागले ते तिथल्या त्या लहान पोरांना, खुश पोरं एकदम. आणि म्हणाले, अंत्या पाणी पाज रे. त्यांनी पाणी बिणी पाजलं आम्हाला, आणि आम्ही त्यांच्याकडे त्यांनी सामान दिलं. आमचं जे यंत्रबिंत्र आमच्याकडे होते ती त्या पाठीत घातली त्यांनी,
आणि आम्ही गड चढायला लागलो, म्हणजे खिंड चढायला लागलो. मला म्हणाले रवी इकडे गे. मी गेलो तर ते म्हणाले की रवी एक ध्यानात घ्यायचं म्हणाले, ते खरीव, हा खरीवचा बुद्धवाडा आहे म्हणाले. कधीही माणसं लागली, कधीही काहीही आगळं कुठे लागलं तर माणसं इथून घ्यायची, तिथून घ्यायची नाही म्हणाले. उपेक्षिता आहे ती, तिथून ती तुम्ही काय ती त्यांना माणसं लागतील, काय मदत लागेल, काय लागेल ते त्या तिथून खरीवच्या बुद्धवाड्यातनं तिथून घ्यायची. मग त्यानंतर आम्ही जे जे काय जेव्हा जेव्हा गडावर गेलो, काही लागलं आम्हाला, नसेल लागलं तरी आम्ही तिथनं माणसं करायचं, गडावर जायचो. हा एक संस्कार, हा त्यांनी आमच्यावर म्हणजे जवळ हे करून त्यांनी आम्हाला तो दिला. मोठा संस्कार आहे हा. संस्कारक्षम वय असतं ते. गडावर गेलो. आता गडावर गेल्यानंतर आप्पा गडावरती आहेत हे लोकांना माहिती. लोक येत जात होती. तो गोपाळांचा मेळा जमायला वेळ नाही लागायचा तिथे. तर आप्पा तयार सगळ्यांना गड दाखवायला. आणि असे ते एक दिवस ते सकाळी कुठल्या तरी ते ग्रुप बरोबर गेले, 9 वाजता ते 4 वाजता उगवले. तोपर्यंत आमचं काम सुरू होतं. तर ते आले आणि म्हणाले, बाळांनो मी तुमच्याशी द्रोह केला म्हणाले. त्यांची ती भाषा एक टिपिकल भाषा होती आप्पांची. तर म्हटलं काय द्रोह, काय बोलताय आप्पा तुम्ही? नाही म्हणे, कामाला आलो इथे, राजाच्या गडाचा सर्व्हे करायला आलो, तुम्ही तो सर्व्हे करताय, मी लोकांना तिरगावा करत त्यांच्याबरोबर मी भटकतोय, ही माझी चूक झाली, मला तुम्ही क्षमा करणार का? मोठा प्रसंगच आहे, आता नाही केली तर तुम्ही काय करणार आहात? तर ते म्हणले की उद्यापासून मी तुमच्यापासून कुठेही दूर जाणार नाही, तुम्ही म्हणाल ते काम उद्यापासून मी करेन. 4 दिवसामध्ये आम्ही गडाचा सर्व्हे करायला आलो होतो, तो काही आमच्या हातून झाला नाही. पद्मावती माची मात्र पूर्णपणे सर्व्हे, त्यावेळेला गुगल मॅप नव्हतं, गुगल अर्थ नव्हतं, काही नव्हतं. शिवाजी महाराजांच्या नंतर जर कुणाची निरातीनं जर कुणी जर काही काम करून तो नकाशा जर बनवला असेल तर तो आप्पाच्या बरोबर आम्ही बनवला. आप्पा त्याचे काय त्याला म्हणतात लीडर होते. त्यांच्या मागोमाग आम्ही तो बसून तो आम्ही नकाशा पद्मावती माचीचा बनवला. आता कसं होतं की मी इंजिनिअरिंगला होतो, मला साधारणपणे एस्टिमेट काढायची किंवा ह्याची मला थोडीफार सवय होती की कसं करायचं, काय करायचं, सिमेंटचा भाव काय, दगडाचा भाव काय, लोखंडाचा भाव काय, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. तर ते म्हणाले, रवी मोजके 10 किल्ले शासनाकडनं जर पैसे मागायचे ठरवले तर किती पैसे लागतील दुरुस्तीला? तर म्हटलं आप्पा मला थोडा वेळ लागेल कॅल्क्युलेशन करायला. तू म्हणले कर की, म्हणले तुला काय पाहिजे, पाटी, पेन्सिल, कागद, काय पाहिजे तुला, मी सगळं देतो म्हणलंय, मी तुझ्या समोर बसतो, तू म्हणशील ते करायला. म्हटलं तसं काही नकोय मला, मी साधारणपणे करतो. तर माझा असा हे झाला की साधारणपणे 1 कोटी रुपये एका किल्ल्याला, असा मी मनामध्ये हे केला. आता म्हटलं तुमची रक्कम सांगा. तर ते म्हणाले 10 किल्ल्यांना 10 कोटी. म्हटलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यावं नाही लागत त्याच्याकरता. त्यांनी ते त्यांच्या आतून ते तयार असेल आणि त्यांनी सांगितलं 10 किल्ल्यांना 10 कोटी. तर ती आमची पहिली ट्रिप होती. आणि त्यावेळेला आणखीन एक अनुभव माझा असा होता की बेवसाव रानामध्ये त्यांच्याबरोबर आम्ही पहिल्यांदा झोपलो. माळ आहे राजगडच्या अर्ध्या चढामध्ये. त्या चढामध्ये माळ असताना 31 डिसेंबरची रात्र होती. ती भयानक थंडी होती त्या दिवशी. आणि ते 4 जण आम्ही होतो, एका बाजूला आप्पा, एका बाजूला आम्ही 3 जणांमध्ये शेकोटी पेटवली. आणि ते शेकोटी पेटवून खालती घोंगडं घातलं होतं, चटई घातली होती, त्याच्यावर आम्ही झोपलो होतो. वरती एक घोंगडं घेतलं होतं. आणि ती शेकोटीचा जो आग होती ती कमी होत पहाटे 3-4ला ती शेकोटी विझून गेली. शेकोटी विझून गेल्यानंतर जो काही थंडीचा कडाका पडला आहे, हळूहळू मी ती खाली घोंगडी घातली होती ती पण अंगावर घेतली. जमीन उबदार होती. आणि अशी ती रात्र काढलेली त्या उघड्या माळावरती, ती पहिली रात्र मी माझ्या आयुष्यात काढली. ही आमच्या पहिल्या ट्रिपच्या आठवणी. आता राजगडावर आप्पांच्या जितक्या वाऱ्या झाल्या असतील त्यातल्या आपण समजून निम्म्या तरी तुम्ही त्यांच्यावर केल्या असतील असं आपण समजूया. पण तुम्ही राजगडावर असे काही प्रसंग अनुभवले की जे तुमच्या आजही लक्षात आहेत, जे अत्यंत थरारक आहेत आणि काही असे आहेत की आज इथल्या लोकांचा विश्वास बसणार नाही, तर काय होते? आणि तुम्ही टोटल एक खूप मोठा स्पॅन राजगडावर काढला, तो किती दिवस आहे तेही सांगा. 1974 साली एक शासनाने समिती स्थापन केली
की शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची 300वी वर्ष त्यावेळेला 300 वर्ष पूर्ण होणार होती, तर त्याला साजेसं काहीतरी करावं. आता साजेसं करावं म्हणजे काय करावं? बाबासाहेब होते, त्यात अप्पा होते, अनंत नामजोशी म्हणून महाराष्ट्राचे मुख्य शिक्षण मंत्री होते, ते त्याचे समितीचे प्रमुख होते. वसंतराव दादा पाटील त्यावेळेला मुख्यमंत्री होते. तर त्याच्या मीटिंग मुंबईला होत असत आणि त्या समितीने तिथं राजगड कुणाला माहितीच नव्हता. राजगड नाही. आपण म्हणाले नाही राजगड आहे, मग काय करायचं? तर मग ते राजगडासाठी त्यांनी 4 लाख रुपये त्या काळात मंजूर करून घेतले राजगडावरती खर्च करायला. त्याचं काय करायचं 4 लाखाचं? तर ते म्हणाले की 2 लाख रुपये आपण किल्ल्यावर खर्च करू आणि 2 लाख रुपयाची एखादी डॉक्युमेंटरी आपण काढू किल्ल्यावरती टेलिव्हिजनसाठी रंगीत, आणि ती डॉक्युमेंटरी लोकांना राजगड माहिती होईल. तर माहिती होईल म्हटल्यानंतर राम गबाले आपल्याला ऐकून माहिती आहेत का? दिग्दर्शक श्यामची आई, म्हणजे फार चांगली चांगली चित्र त्यांनी राम गबाल्यांनी दिलेली आहे. तर ते त्यावेळेला म्हणजे चित्रपटाचे संचालक होते. पुगो साळवे म्हणून एक होते, सोमनाथ समेळ म्हणून पत्रकार होते. तर या सगळ्या लोकांना राजगड दाखवण्यासाठी आपण एक बेत केला की यांना राजगड दाखवायचा. आता 73च्या ऑक्टोबरमध्ये या सगळ्या शासनाच्या गाड्या घेऊन आम्ही राजगडवर गेलो. आता ह्या सगळी कौतुकाची माणसं जायची म्हणजे मी बरोबर पाहिजे. मी IITत होतो मुंबईला त्यावेळेला. मला पत्र घालून त्यांनी बोलावून घेतलं की रवी मग तू बरोबर हवायस. कसं असते की आगगाडी असते आपली, त्यावेळेला आगगाडीला इंजिन असतं आणि गाडाचा डबा असतो. तर आप्पांच्या पुढे गेलेलं चाललेलं त्यांना चालायचं नाही. ते म्हणायचे की ज्या क्षणी माझ्या समोर कोणी चालायला लागतं त्या क्षणी मी म्हातारा झाल्याचा साक्षात्कार मला होतो. तेव्हा पाठीमागे सगळे माझ्या पाठीमागे, पुढं नाही माझ्या. आणि ते अशा वेगाने चालायचे, असे तुर 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 ते चालायचे. अनेक त्यात हे होते की जे काही त्या जे दिसेल ते पहिल्यांदा मी आणि मग माझी तुकडी आणि त्यानंतर मी गार्डाचा डबा, म्हणजे मी आलो म्हणजे सगळे आले. अशी ती फिलॉसॉफी होती आप्पांची की वजनदार पुरुष, वजनदार बायका, काही वृद्ध माणसं, ही सगळी त्यांना आणणं व्यवस्थित हे काम माझ्याकडे असायचं. म्हणजे रवी तू आलास की मी निश्चित ते सगळे त्यांना गडावर आले. तर वर गेलो आम्ही गडावरती, हे झालं सगळं. तर त्यांनी तिथल्या तिथे त्या गड चढत असताना त्यांनी त्या डॉक्युमेंटरीची कथाही मनात त्यांच्या साकारली. तर त्यानंतर ते राजगड माहीत झाला त्या समितीला, कारण हे सगळे मुद्द्याच्या माणसांना राजगड त्यांनी दाखवला. आता त्यानंतर राम गबाले म्हणाले की मला काही इतकी सवड नाहीये की तुमची डॉक्युमेंटरी, मला आवडलं असतं डायरेक्ट करायला, पण मी राजदत्त नावाचे एक आणखीन रौप्य महोत्सवी चित्र करणारे, मधुचंद्र, घरची राणी वगैरे सगळे त्यांचा प्रत्येक पिक्चर रौप्य महोत्सव करूनच झालेला आहे. ते आता 90च्या पुढे आहेत मुंबईला. तर ते आमच्या चित्रपटाचे त्या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन करतील असं ठरलं. तर आप्पा म्हणाले की रवी मला तुझी गरज आहे आणि काय वाटेल ते करतो म्हणाले. तुझी कामाची हे मला बयानी सांगू नको. दत्ताला राजगड दाखवायचा आहे, मला तू हवाय बरोबर. मग आम्ही एकदा ती शासनाची गाडी घेऊन दुपारी 2:30-3ला आम्ही वाजेघरला पोहोचलो आणि वाजेघरला पोहोचताना तिथे चहा पाणी झालं खालती आणि मग आम्ही गड चढायला लागलो. संध्याकाळ झाली होती त्यावेळेला आणि संध्याकाळ झाली होती तर बाबूचा झाप आहे, त्याच्या खाली एक झाडीनं झाकलेलं टेप आहे आणि त्या झाडीनं झाकलेल्या टेपातनं ती वाट बाबूदाच्या झापाच्या माळावर निघते आणि त्या माळावरनं नंतर गडाची खडी चढण सुरू होते. चोरवाटेच्या टप्प्याने जर तुम्ही गेलात तर ती अशी त्याची हे आहे की ज्याला पालीच्या वाटेने पायऱ्या आहे. तर तिथनं जात असताना, त्या टेपातनं जात असताना, त्या झाडीनं झाकलेल्या वाटेतनं जात असताना एकदम आप्पा काठीवर करून, हात वर करून हो 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 करून ओरडले. ओरडले म्हटल्यानंतर मला जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे, नेहमीचं हे नाहीये. तशी थांबले, तत्सकन थांबले एकदम. आम्ही थांबलो. अरे भुंड टेकून वाटेत बसला होता. म्हटलं आप्पा काय? अरे बिबट्या वाटेत बसला होता म्हणाले. माझी चाहूल लागली, माझ्याकडे वळून बघितलं आणि तो खसखस 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 जो आवाज येतोय झाडीतनं तो गेला म्हणाले समोर आमच्या. तो जाताना आम्हाला जाणवला. तर ते म्हणाले आपण जर आपल्या बोलण्यात जर गेलो असतो तर आपण आदळलोच असतो म्हणले त्याच्यावर लावून. झालं. आता वरती गेल्यानंतर आम्ही बाबूकडे गेलो
बाबूकडे गेल्यानंतर म्हणले आम्ही आदळलो त्याच्यावर, आपा म्हणाले कुणावर आहे म्हटलं. म्हणजे बिबट्यावरती काय. बाबू म्हणला की अहो जनावर आहे रानाला, त्याने दर्शन दिलं तुम्हाला, तर तो आम्हाला ते जाणवतो, रोज गुरावर जातो आम्ही, तो म्हणतो आहे गडाला जनावर आहे या वेळेला. आता गडावर गेल्यानंतर त्याच्या वणखुणा आम्हाला दिसत होत्या, त्या त्यांनी भेकर मारून टाकलेलं, काहीतरी करून टाकलेलं, हे केलं. आता मी काही त्यावेळेला आम्ही एवढे चाणक्य नव्हतो की त्याचे ठसे वाचावेत, ते नव्हतं. तर तो गड राजदत्तांनी बघितला, सगळा बघितला. आम्ही परत आलो आणि राजदत्तांचं आणि अप्पांचं असं ठरलं की ह्या गडावरती काही स्वच्छता करून घ्यायची गरज आहे. राजगडावर भोरकर सचिव, पंत सचिवांच्या तो ताब्यात होता आणि भोरकरांच्या 50 सालानंतर संस्थानं खालसा झाली आणि तो सरकारच्या जंगल खात्यात ते केले जमा झाले सगळे. त्यांची डागडुजी संपली सगळी. म्हणजे भोरकरांनी फार डागडुजी केली अशातला भाग नाही, परंतु वस्ती होती त्या तोपर्यंत 50 पर्यंत. आणि त्यानंतर मग बेवसाव झाले किल्ले. राजगडावरती भिपुले नावाचा एक हरकाम्या घराणं त्या गडाला चिकटून होतं. तर ते म्हणाले की असं करतो, मी तुला एक 25,000 रुपये देतो, तू इंजिनियर आहेस, तुला कळतं, वर जा आणि हे सगळे तुला आपले म्हणजे ते राजदत्तांना दाखवलेले कॅमेऱ्याचे कोन, कॅमेऱ्याच्या फ्रेम्स वगैरे सगळ्या आमच्या बघितले होत्या, मी ते टिपून आणलं होतं. याच्यात हे नको, ते नको, ते नको, गवत आलंय, हे सगळं माती ओहरून आलेली आहे गेली 25 वर्ष, तर ती काढायला माणसं कामाला लाव आणि ती माणसं कामाला लावून ही सगळी स्वच्छता तू एकट्याने गडावर जाऊन करून घे, हे त्याने मला सांगितलं. पैसे दिले, त्यांची हॅवरसॅक मला दिली, ही घेऊन जा. म्हटलं आहे माझ्या, मी सांगतो ना, माझ्या समोर बोलायचं नाही, ही सांगतो ही घेऊन जा. पण मी माझ्या हॅवरसॅक मध्ये त्यांची हॅवरसॅक घालायचो आणि घेऊन गेलो. आपल्याला आपल्या हॅवरसॅकची सवय असते. आता गडावर गेल्यानंतर परिस्थिती अशी होती की मी सगळं सामान सुमान घेऊन गडावर चढलो. चढल्यानंतर ती माणसं कामाला लावली, पुरुष साधारणपणे 10, बायका एक 5-7. आणि ही माणसं सकाळी गडावरती यायची, अन्न त्यांचं घेऊन, शिदोरी घेऊन यायची आणि 5 वाजेपर्यंत ती काम करायची आणि 5 वाजता ती उतरून जायची. त्यानंतर मी गडावर निखळ एकटा, राजगडावर एकटा, कोणीही गडावर नाही. असा तो काळ, अशी ती वेळ आणि असं ते हे कुठेही मनाला काही कुठे शिवलं नाही की आपण काहीतरी अगोचर करतोय, असं काही शिवलं नाही मनाला. तर नेहमीच आव्हान बरंच, किती वेळा मनात आलं की राजगड, मनात आलं की राजगड. 100 वेळा तर मीच गेलो राजगडवर. तर तिथे गेल्यानंतर एक झोपडं बांधून घेतलं होतं आप्पांनी की कुणी जर आलं तर आपल्याला एक वेगळा तिथे आवासा असावा, त्याकरता त्याच्यावर मुळाचं गवत आणि भोवताली एक मेढेकोट आणि कुडाची भिंत त्याला बाबूकडनं त्यांनी बांधून घेतलं होतं. आणि तिथे तट्ट्याचं दारबीर केला आणि त्या तट्ट्याच्या दारामध्ये मी म्हटलं आता हे माझ्याकडे काही चीजवस्तू आहेत, चितळी बंधूंच्याकडनं पेढे घेऊन जायचं मी खायला, तिथे एकटाच होतो. तर म्हटलं ह्या चीजवस्तू आपल्याकडे आहेत तर त्या कुणी घेऊन जायला नको. म्हणजे करंगडी एवढी जाड साखळी आणि त्याला तापाचं कुलूप, असे ते वेडे घालून कुलूप लावून 3 सेलची बॅटरी, सोडगा, एक चटई आणि एक हवेची उशी, सामान आणि कपडे. आणि मी तिथं राहिलो त्या गडावरती. अगदी राजासारखा राहत होतो. सकाळी यशोदी माझ्याकरता भाकरी दूध घेऊन यायची, चहा करायची, सगळं व्हायचं. त्यांच्याबरोबर मी जेवायचो त्या गड्यांच्या बरोबर. मोठी मोठी झील धरून ती गाणी म्हणायची त्यांची. एक एक असं बघूल सपाट्या भात खायचं, एक लोक. मी एवढासा भात खाणार, एवढीशी भाकरी खाणार. एवढं कसं होतं तुमचं? म्हटलं हे असं मी पण म्हणतो. म्हटलं हे एवढं कसं खाता तुम्ही? असं ते आहे. तर असं ते चाललं होतं आमचं सगळं. आणि बघता 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 एक आज्ञापत्र आणि राजनीती नावाचा रामचंद्र पंत अमात्यांनी एक लिहिलेला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये गड न्हाणावा लागतो असं त्यांनी लिहिलेलं आहे. काडी, कचरा, गवत, तटाला वाढलेलं झाड. आता ही सगळी काढल्याबरोबर काट टाकल्यासारखा तो किल्ला दिसायला लागला. स्वच्छ सगळीकडनं अशी काळी घोर तटबंदी, अशी ती रांगा तटबंदीच्या आणि ते सगळं त्याचे ती हे म्हणजे एक साक्षात्कार बाबा. तसा अनुभव मला त्यानंतर कधीही आला नाही, त्याच्या आधी कधी आला नाही. या लोकांनी संजीवनी माचीची नाळ स्वच्छ केली आणि अक्षरशः मी संजीवनी माचीच्या नाळेतून डोळे मिटून मी ती पूर्ण नाळ फिरून परत दुसऱ्या बाजूला आलो. आणि डोळे उघडावेसे सुद्धा मला वाटले नाही त्यावेळेला. म्हणजे असं काहीतरी
दैवी साक्षात्कार व्हावा तसा मला भास त्या नाळेतून जाताना होत होता की मी 300 वर्ष मागे गेलेलो आहे. एका रात्री मी असं झोपलो होतो त्या झोपड्यामध्ये आणि मला असा श्वास घेतल्यासारखा आवाज यायला लागला. आता त्या मुळाच्या गवतामध्ये घुशी शिरायच्या रानातल्या आणि त्या मधल्या मेढेवरनं खाली येऊन माझं मी काय खायला आणलं याची तपासणी करायच्या. असं म्हटलं असतील त्यातल्या काही घुशी बिशी. तर मी त्यावेळेला केनेथ अँडरसन नावाचा एक शिकारी दक्षिण भारतात होऊन गेला, त्याची पुस्तकं मी वाचत असे. तो म्हणायचा की अशा घुशी चितुंद्र्या त्या गवतात शिरल्या की त्यांच्या मागे सापही शिरतात. म्हटलं आता काय त्याचं खाणं ते आपण खालती राहिलेलं आणि ते मी असं बॅटरी घेऊन कधी कधी बघायचं होती. म्हणजे साप कधी शिरलेला मला दिसला नाही, पण असा श्वास घेतल्याचा आवाज मला तिथे आला. बघितलं मी, 2:45 झाले होते रात्रीचे. काय मला समजे ना कुठे काय काय त्याच्यात. झोपलो मी. परत आवाज. घरात बघितलं, आणखीन 1 तास गेला होता. काही करायला काही नव्हतं, मी सजग होतो, जागा होतो. थोड्या वेळाने परत आवाज. मग आता मी उठून बसलो आणि आपल्याकडे महाबळेश्वरला ते बिचवे मिळतात बघा, ती खावटी. तसला एक माझ्याकडे होता. माझं मनोधैर्य वाढवण्यासाठी तो मी घेतला आणि तो पट्ट्यामध्ये तो बिचवा असा लावायचो. कोण आम्ही म्हणजे कोण असं. आणि ती साखळी काढली, सगळं काढलं, तो सोडगा घेतला, बॅटरी घेतली आणि बाहेर आलो. मग कुठे या झुडपामध्ये काठी डोस, त्या झुडपात काठी डोस, तिकडनं यायचं. बघितलं तर पिंपरी चिंचवडकडे असा झाड पुण्याचा दिसत होता. सिंहगड दिसत होता समोर, सिंहगडच्या मागं पुढं दिसत होतं, म्हणजे झाड जाणवत होता दिव्यांचा. पुरंदर आणि पाठीमध्ये झरळा काळोखत होता त्यावेळेला. म्हणजे वीज इतकी राजगड खोऱ्यात आलेली नव्हती आज इतकी. आता गडावरही वीज आहे पण त्यावेळेला ती नव्हती. तर काही कुठं मला काही दिसलं नाही म्हटलं तर मी येऊन परत झोपलो म्हटल्यावरती सकाळ झाली. आता ही चाळवली गेलेली झोप. सकाळी मी थोडा उशिरा उठलो. यशोदे आलेली होती दूध घेऊन. रवी भाऊ चहा टाकू का? म्हटलं अगं टाक, मी वाट बघतोय केव्हाची. म्हटलं रात्रीपासून मला झोप नाही. म्हटलं मामूजी आलतं का? म्हटलं हो मामूजी, रुंदेर मामा. तिनं चहा टाकला. चहा टाकल्यानंतर मी दातबीत घासून आलो. ती म्हटली उंदीर मामा नाही, मी वाघू मामा म्हणते, मी वाघू मामा. मला ते सगळं आठवलं. मग ती म्हणली या दाखवते तुम्हाला, म्हणून तिनं मला दाखवलं. तर त्यांनी त्या बिबट्यानी मुठी एवढे डबळ पंजे होते त्याचे आणि त्यांनी 3 फेऱ्या घातल्या होत्या त्या झोपड्याला. आणि त्या बिबट्याला गुर्र आतमध्ये असा त्याला हे होता म्हणून त्यांनी ती कुडाची भिंत नखानी खरवडली होती. आणि मी घड्याळात किती वाजले बघत होतो, तो बाहेरनं बघत होता. किती वाजले याचे, किती वाजले. आणि ते बघितलं मी, ते धसकट काढलेली त्याची सगळी, ते सगळं ते मला ते श्वासाचं ते जाणवलं सगळं. मला ते जाणवल्यानंतर रात्री काही नाही, पण त्यावेळेला माझ्या कानाच्या मागणं घामाचा धोका, तोंडात कडू चव वगैरे असं झालं. आणि मग त्यानंतर हे सगळं गडी आले कामाला, ते त्यांच्यात पसरलं. पण त्यांच्यात काय डोंगरामध्ये असं असतं की एक झालं तर त्याचे 10 पसरतात. वाघरू रातच्याला आलं आणि रवी भाऊनी त्याच्याशी हात करून त्याला पिटाळून लावलं. आता बाबू था 80 वर्षाचा होता तो त्याच वेळेला. तर तो आला माझ्याकडे. तो म्हणला रवी भाऊ, म्हणला आजच्यापासून एक करायचं. म्हणलं आपण तुमची जबाबदारी माझ्यावर घातली. एक करायचं म्हणला, या गड्यांच्या बरोबर खाली उतरायचं, दुसऱ्या दिवशी परत वर यायचं. काही तुमचा राजगड कोणी भरून जात नाही म्हणजे. तर खालती उतरायचं म्हणजे बाबूच्या गुरांच्या मध्ये पिसवा, ढेकूण, नानापरी. तिथे राजगडवरून आल्यानंतर अजूनही मला भुरभुरतो अंगावरती. पिसवा एकदा शिरले आपल्या अंगामध्ये त्या हवासाट मध्ये की घरातली सगळी माणसं अंग खाजवायला लागतात, विशेषतः राजगड. आणि त्यानंतर म्हटलं हे अशक्य आहे. म्हटलं बाबू मला तुझ्या त्या गुरांच्या मध्ये अशक्य आहे झोप येणं. म्हटलं काय माझं व्हायचं ते होऊ दे. तो म्हणला रवी भाऊ, म्हणला तुम्ही ते इचाकलेलं दात नखरन ते जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मारणार नाही, पण नख विख ओचकार येईल ते नुसतं बघितलं तरी तुमचं हगणं उठणं बंद होईल. तर म्हटलं नाही इतकं जरी झालं तरी चालेल. म्हटलं पण मी काही खाली उतरणार नाही. त्या गुरांच्या ह्याच्यात मी झोपायला जाणार नाही खाली. मग हनुमंताला म्हणाला, हनुमती
बंदूक घेऊन रोज राज्याला इथे यायचं म्हणलं. जोपर्यंत हे कौतुकाचं पाहुणं इथे आहे त्याच्या शेजारी झोपायचं, बंदूक घेऊन झोपायचं याच्या शेजारी. आणि हनुमंता त्यानंतर 3 आठवडे माझ्यावर बंदूक घेऊन, दुनळी भरलेली बंदूक घेऊन माझ्या शेजारी झोपत होता. आता राजगडवरती हा अनुभव एकट्याने राहण्याचा 3 महिने हा माझ्या जीवनामधला एक फार फार मोठा असा एक अनुभव आहे. त्यानंतर 40-50 जण आली ती त्यावेळेला सगळ्या राजगडच्या अंग प्रत्यंगावरून माझा हात फिरलेला आहे. आज जे तुम्हाला कठडी दिसतात, काय दिसतं, अमुक दिसतं, ते सगळं ते त्यावेळेला करून घेतलेलं आहे. अर्थ असा की आप्पा मधून मधून येऊन बघायचे किती काम झालंय, काय झालंय, तर ते दोन्ही हातांनी पाठीवर माझ्या ते शाबासकी देत असत. असा तो राजगडवरचा प्रसंग. आता नेढ्याकडे जाताना एक प्रसंग तुमच्या बाबतीत घडला आणि तो तुम्ही आप्पांना सांगितल्यावर त्यांनी एक विशेष रिॲक्शन तुम्हाला दिली. तो प्रसंग सांगा. कसं असतं की आपण डोंगरावर फिरतो, आपण दुपारी जात असतो, आपल्याला एकट्याला जायलाही काही वाटत नाही. दुपारच्या वेळेला संध्याकाळ होते, रात्र होते आणि मग भय नावाची एक गोष्ट आपल्या भोवताली यायला लागते. तर तिथे एक राजगडवरती पद्मावती माची आणि बाकीचा किल्ला सेपरेट करणारी एक भिंत आहे. त्या भिंतीत एक दिंडी आहे आणि त्या भिंतीतल्या दिंडीमध्ये दरवाजा नाही आहे त्याला. आणि त्या दिंडीमधनं मला अशी एक माझ्या मनामध्ये अशी एक तो वेगळा होता बरं का त्यावेळेला गडावरती. तर असं गच्च भरलेलं असं ते कटाह तो जंगलाने भरलेला असा सोवेळेपर्यंत डुबा दिसत होता. आणि पौर्णिमेची रात्र होती आणि पौर्णिमेची रात्र होती तर ब्रह्मकटाह म्हणायचे आप्पा. त्या राजगडच्या पुढ्यातलं जे हे आहे त्याला आप्पा ब्रह्मकटाह म्हणायचे. तर तो असा ब्रह्मकटाह चांदण्याने लबालब भरलेला आप्पाच्या शब्दात म्हणजे. आणि म्हटलं अनवाणी पायांनी मला सुवेळेच्या टोकापर्यंत रात्री जाऊन यायचं एकट्याला. आणि मी निघालो आणि निघाल्यानंतर त्या दिंडीमध्ये आलो आणि दिंडीमध्ये आल्यानंतर ते कभिन्न जंगल बघितलं आणि जंगल बघितल्यानंतर मी डोक्यापर्यंत गेलो. त्या सगळ्या अशी सावली पडत होती. म्हणजे त्यावेळेला म्हणजे चांदणं जरी अंगावर पडलं तरी ऊन लागेल का काय असं ते चांदणं होतं. आणि त्यानंतर 2 दिवसांनी आप्पा आले. आप्पा आल्यानं म्हटलं त्यांना की असं असं मी केलं. अगोचर रे बाबा, असा एकटा होत असतो इथे, कशाला गेला? ते बिबट्या आहे गडावरती, माहिती होतं तुला, कशाला गेला असतो? तर म्हटलं आप्पा माचीवरच्या बुधातले भास फक्त तुम्हालाच होतात का? तर म्हटलं प्रेरणा ती आहे, ती समोर उभीच आहे प्रेरणा म्हटलं आमची. म्हणाले अरे आऊ साहेबांच्या पदराखाली आपण या गडावरती असतो, कशाची बाधा आपल्याला होईलच कशी? कधीच होणार नाही. मनातून काढून टाकायचे किल्मिश किटाळ जे आहे काढून टाकायचं. ते म्हणायचे की आता तू या इथे अंधारात उभा आहेस आणि दिवसा उजेडात उभा आहेस. फरक काय आहे? प्रकाश आहे आणि प्रकाश नाही. बाकी काही फरक आहे का? नाही. भीतीचं कारण आहे का? नाही. आपल्या घरात आपल्याला भीती वाटते का? नाही. हे आपलं घर नाही का? हो. मग इथे भीती वाटण्याचा संपर्क येतोच कुठं? म्हटलं नाही. आता रायगडावर एक अत्यंत वादळी पावसाची रात्र तुम्ही अनुभवली आणि एक विलक्षण तुम्हाला तिथेही अनुभव मिळाले. ही काय रात्र होती? आता कार्यक्रम तो 74 सालचा जवळ यायला लागला आणि जवळ यायला लागल्यानंतर रायगडवरती मोठा उत्सव होणार होता आणि तिथे रायगडवरती सैन्याच्या ताब्यात होता. कारण आपले मुख्यमंत्री येणार होते, संरक्षण मंत्री येणार होते रायगडावरती. 6 जून 1974 हा तो दिवस. तर तिथे कुणीतरी तिथे होळीच्या माळावरती तो पुतळा जो आज आहे तो त्यावेळेला बसणार होता आणि ह्या सगळ्यांमध्ये समन्वयकाची भूमिका म्हणजे कोऑर्डिनेशन करणारं कुणीतरी तिथे हवं होतं. तर त्या समितीने सांगितलं आप्पा हे तुम्हीच करा, तुम्हीच करू जाणे, हे तुम्ही करा हे. तर ते आप्पा म्हणाले ठीक आहे, माझं आवडतं काम आहे पण माझ्या काही अटी आहेत म्हणाले. काय अटी आहेत तुमच्या?
तर ते म्हणाले या कामाचा एकही रुपया मी मोबदला घेणार नाही, माझा शब्द या कामामध्ये शेवटचा असेल आणि मला जाण्यासाठी पुण्याला किंवा मुंबईला काहीही काम पडलं आणि ते जर मला जावायचं असेल तर पेट्रोल किंवा डिझेल भरलेली गाडी ड्रायव्हर सकट पाचाडला माझ्या ड्युटीला 24 तास असायला हवी. एवढ्या जर अटी तुम्ही माझ्या मान्य करत असाल तर मी हे काम गडावरती राहून हे करतो. आणि हो म्हणाले ते. दुसऱ्या दिवशी रायगडवरती आप्पा दाखल. आता त्यावेळेला त्यांची औषधं बिषधं होती आणि असं आप्पा कुठं एकटे जायला निघाले की त्यांचं कुटुंबामध्ये चलबिचल व्हायची, वीणा निराताई वगैरे, की कसं हा माणूस हो म्हणून जातो खरा पण औषधं घेतील की नाही, पावसात भिजतील का. तर मला निराते म्हणाल्या की रवी, माझ्या मनात ते होतंच की रवी तू त्याच्याकडनं जा, म्हणजे तिथे जा. आणि तिथे जा म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तिथे पावता ते म्हणजे मला वाटत होतं की तू येणारच नाही. आणि बाजारपेठेतनं आपण जगदीश्वराकडे जातो, त्याच्यामध्ये खाली कुशावर्ताकडे रस्ता जातो, तिथे एक झोपडं त्यांनी परत बांधून घेतलं की कौतुकाचा कोणी कलेक्टर आला धर्मशाळेमध्ये राहायला, खाली करा, हे नको. माझा आवाज तिथे ठरलेला. त्याच्यात 2 लोखंडी खाटा घालून घेतल्या आणि तिथे त्यांचं सामान आणि साऊ अवकेलकर, साऊबाई तिथे होती, धनगरी, ते आपणची तिथली रायगडवरची ती होती. तर तिच्याकडे जेवण, खाण, दूध, चहा सगळं, ते चहा पितच नसत पण दूध पीत तिच्याकडे होतं. तर ते सगळं तिच्याकडनं जेवण खाण करून ते त्या ह्याच्यामध्ये घ्यायचं. तर ते 2 तिथे कॉट्स टाकल्या होत्या, ते एकाच्यावरती मी, एकाच्यावरती ते. आणि मेजर दर्जाचा अधिकारी तिथे रायगडवरती होता आणि तो त्या कनातीची व्यवस्था करत होता सगळ्या रायगडवरच्या. तिथे सगळेजण कौतुकाची पाहुणी येणार, त्यांच्यासाठी कनात पाहिजे. पाऊस बदाबदा पडणार, 6 जूनचा दिवस होता तो. तर हे करण्यासाठी म्हणून त्यांनी ती माणसं जवानांच्या राहुट्या ह्याच्या पलीकडे होत्या, राणीवसाचे जे 7 महाल आहेत त्याच्या पलीकडे जी जागा आहे तिथे त्या जवानांच्या राहुट्या होत्या. आणि आम्ही राहिलेलो असताना एक दिवशी प्रचंड मोठं वादळ आलं, पाऊस आला त्याच्याबरोबर आणि वेडवाकडं वादळ त्या कनातीमध्ये शिरून त्या कनातीचे 12 वाजवले. कनाती फाटल्या. आता कनाती फाटल्यानंतर हे रोरावणारा पाऊस चाललेला होता. रायगडवरचा पाऊस तुम्ही अनुभवला असेल, आगोटीचा पाऊस म्हणजे पावसाळा लागतोय त्या भोवतालचा तो पाऊस त्यावेळेचा. आणि आमचंही झोपडं उडून जात आहे का काय अशी आम्हाला त्या आत एवढा वारा. नंतर तो पाऊस पडायला लागल्यानंतर एक वीतभर उंचीचा पाण्याचा दोदाणा त्या झोपडीच्या एका बाजूने शिरत होता आणि दुसऱ्या बाजूने बाहेर जात होता उताराच्या बाजूने. आणि हे सगळं चळींत्र सगळं रोरावणारं रात्रभर चालू होतं. 2:15 वाजता पाऊस थांबला रात्री. आप्पा उठले, पाठीमागून म्हणाले तर मग जाऊया, सैनिकांची काय हालचाल आहे ते बघून घेऊया म्हणल्या. मी प्रभारी अधिकारी आहे म्हणाले, या सगळ्यांचा भार माझ्यावर आहे, त्यांचा मेजर असेल त्या मेजरचाही भार माझ्यावरती आहे, चल म्हणाले. बॅटरी घेऊन आम्ही त्या बाजारपेठेतनं त्यावेळेला त्या राजसभेमध्ये जवळजवळ गुडघ्याच्या पेक्षा खालपर्यंत पाणी जमलेलं. रात्रीच्या अंधारामध्ये आम्ही त्या रणवासाच्या पलीकडे आम्ही जाऊन पोचलो तर तो हताश होऊन मेजर वरती बघत होता की आता हे सगळं फाटलं, आता याचं करायचं काय. आपण म्हणाले तू काळजी करू नको, आपण उद्या हे शिवून घेऊ म्हणाले रात्री. आणि तुझ्या बिनतारी यंत्रातनं महाडला संदेश पाठव की 2 शिवण्याची मशीन, खूप सुया, खूप दोरा आणि 3-4 चांगले उत्तम शिंपी हे गडावर रवाना करा ताबडतोब. राजा बोले दळ हाले म्हणतात तसं ते सगळे ते आले. आता आले म्हटल्यानंतर त्या कनाती काढल्या, उतरवल्या त्यांनी. आणि कनाती उतरवल्यानंतर ते आता ओलं कापड ते सगळं शिवायचं कसं, मशीनच्या खालनं सरके ना. 2 लोक ओढायला, 2 लोक सोडायला आणि 1 पायटा भरायला. अशा पूर्ण 2 दिवस त्या मशीनवरती ओल्या कनाती शिवल्या. आणि आता म्हणाले ह्याचा कोण बदल, परत तिथेच लावलं असतं, परत ते वादळ वाट बघताय म्हणाले तुझ्या पाठीमागे. अर्थ असा की रात्री 2 वाजता आपल्या प्रभारीपणाची जाणीव होऊन सैन्याच्या अधिकाऱ्यासकट सगळ्यांचं योगक्षेम आणि कुळक्षेम बघण्यासाठी जो माणूस जातो तो अंतःकरणावरती अनेक ठसे उमटवून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर त्या
झोपड्यातनं जे पाणी वाहत गेलं होतं त्याबरोबर एक सापही वाहत गेला होता आणि तो पलीकडच्या त्या झुडपामध्ये अर्धमेला होऊन पडलेला होता तिथे खाली. त्याला काटकीनं उचलून त्यांनी त्या पाण्यातनं वाहता केलं. तर ही एक फार मोठी गोष्ट आहे की जी ठसा उमटवून गेली. आता गड पायथ्याची आपण राहाळातली माणसं म्हणू त्याला, किंवा गडाच्या आजूबाजूची जी आपण आता फिल्म मध्ये पण त्यातले काही जण बघितले, हा आप्पांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये खंडोबा उमरे असतील, सखाराम उमरे असतील यांचा उल्लेख आहे, किंवा फणसे आहेत, अनुभूती फणसे. तर हे त्यांचं मैत्र कसं होतं आणि यातला काय भाग तुम्हाला अनुभवायला मिळाला? हे आप्पांचं एक्सटेंडेड फॅमिली होती, एक्सटेंडेड कुटुंबच होतं आप्पांचं. कधीही कुठेही दिवसाच्या कोणत्याही वेळेला कुठल्याही किल्ल्यावर गेलं तरी त्यांचं जे स्वागत व्हायचं आणि जे पसरलेल्या हातांनी ते त्यांना हे केलं जायचं हे आम्ही नंतर अनुभवलं. आणि हे त्यांचं एक्सटेंडेड कुटुंब होतं. तर त्यांचं म्हणजे कसं असायचं की आता ही माणसं ही त्यांची माणसं, आता त्यांची माणसं म्हटल्यानंतर त्यांचं दुखलं खुपलं हो नाही हवं नको हे सगळं आप्पांना जाणवत असे. आणि ते त्याप्रमाणे आता मी मगाशी डॉक्युमेंटरीत सांगितल्याप्रमाणे की दुष्काळात त्यांनी त्यांना मदत केली, त्यांच्या गुरंही जगवायला मदत केली त्यांनी. कोण करतं? आणि साहित्यावर जगणारा मराठी माणूस कधीच करत नाही, यांनी केलं. आता हे ज्या वेळेला जो माणूस करतो म्हणजे की जे काय रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, एक उक्ती झाली. परंतु ती प्रत्यक्षात आणणं, आता राजमाचीवरचा खंडू किंवा राजगडवरचं भिकोले कुटुंब किंवा रायगडवरचं साऊ अवकेकर एवढंच नाही तर अनेक किल्ल्यावरती आता उडदावण्याचा नाग्या, उडदावणं बलतीकडे, कर्नाळा एकीकडे, कर्नाळ्यावर जो त्यांना साक्षात्कार झाला तो त्यांनी उडदावण्याला गेल्यानंतर तिथे त्या ठाकऱ्यांच्याकडे ते एक रात्र राहिले. आणि ठाकऱ्यांच्याकडे एक रात्र राहिल्यानंतर तो नाग्याचं घर ते चैत्री जैत मधला नाग्या त्याचं घर ते. आणि त्यानंतर ते म्हणाले की मला तुमचं नाच नाचून दाखवाल का? हो ते म्हणाले, आधी करतो म्हणाले. आणि ते म्हणाले मलाही तुमच्यात नाचता येईल का? ओके म्हणाले, नाचता येईल की. मग त्याला ती पानं बिनं लावली सगळी कमरेला, अमुक झालं तमुक झालं सगळं. आप्पा म्हणजे काय हवं कुठल्याही ह्याच्यात. आणि त्यानंतर ते डाळ पेटवलं आणि त्याच्या भोवती नाचायला लागले. नाचायला लागल्यानंतर रवी रे काय सांगू तुला, पहिल्या 4 पावलात मी नाचातून बाहेर फेकला गेलो. अरे त्याच्याकरता उडजावड्याला जन्म घ्यावा लागतो रे कुठल्या तरी ठाकरणीच्या पोटी म्हणायचे. त्या नाचात जर टाकायचं असेल तर उडजावण्याचा नाक्या, की ही जी कुटुंब होती त्यांची की ती म्हटल्या बोलाला. आता कधी कधी त्यांचं असं यायचं की त्याला मोबाईल नव्हते, काही नव्हतं, एखादा सांगावा यायचा की बायको आजारी आहे, काही ते पैशाची मदत कराल का. जे खिशात सापडेल ते धन आप्पा एक मोठी त्याच्या हातात ठेवायचे, त्याचा त्यांनी कधीही हिशेब केला नाही. आणि एकदा आप्पा आजारी पडले आणि आप्पा आजारी पडल्यानंतर खंडू उमरे राजमाचीचा काहीतरी 4-5 हजार रुपये घेऊन आला. आप्पा वेळोवेळी तुम्ही आम्हाला मदत केली, मांदा झाला माणूस की त्याला पैशाची गरज पहिल्यांदा असते. आम्ही कुणाकडनं तरी ऐकलं की तुम्ही आजारी आहात, की फुलना फुलाची पाकळी मी तिकडनं आणलेली आहे, ही आमच्याकडनं तुम्ही घ्या. हे असंच मैत्र होत. आता बाबू भिकुले तर आता यशोदी ही सगळ्या गडमित्रांची बहीणच होती. म्हणजे तिचं जाणं आम्हाला फार जाणवलं. म्हणजे यशोदी असली म्हटल्यानंतर एक चाणाक्ष स्त्री, चतुर होती ती, अतिशय नोटबुद्धी होती. तशीच साऊ रायगडवरची. आता वाघरू नावाची जी कादंबरी आप्पांची आहे, तर वाघरूतलं जे वाघरू होतं ते पहिलं वाघरू आपल्याला दिसलं नव्हतं राजगडावर. अनेक वाघरं त्यांनी ती गडावरती 30-40 वर्षाच्या त्यांच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी ती पाहिली होती, अनुभवली होती. आता ते अनुभवल्यानंतर हे त्यावेळेचं जे राज्यात असताना ते वाघरू किंवा जे आमच्या झोपडीभोवती फिरून गेलं किंवा ते नंतर त्यांनी त्या हनुमंतांनी मारलं, हे त्याचं प्रतिकात्मक वाघरू त्या याचा आहे. त्याच्यावरती त्यांनी ती सगळी कथा हे करून त्यांनी ती वाघरू नावाची कादंबरी लिहिली. दुर्दैवाने तुमच्यातलं कोणी भिकुले कुटुंबाच्या किती जवळ आहे मला माहिती नाही, परंतु एखादा टिक्कागद असावा. त्या टिक्कागदामधनं तो जसा शोषून घेतो
तशी भिकुले कुटुंबाची व्यक्तिचित्र, व्यक्तिमत्व ही आप्पांनी त्यात जिवंत केलेली आहे. वाघडू नावाची कादंबरी आहे, भिकुले कुटुंबाची कादंबरी आहे आणि ती त्यांच्यामध्ये राहून त्यांनी ती रंगवलेली आहे. तशीच माचीवरचा बुधा ही खंडू उमरेची कादंबरी आहे, ती त्यांनी त्याच्यात ती हे केलेली आहे. नाग्या तर माहितीच, नाग्यावरती तर चित्रपटच निघाला. तर हे त्यांचं एक्सटेंडेड कुटुंब होतं आणि ते नेहमी त्यांचं उणं धुणं म्हणजे कहवं नको काही त्यांचं हे ते साहत असत, पाहत असत आणि ही लोकही त्यांच्याकरता जीव टाकत असत. आता अप्पा म्हणजे त्यावेळेचं गिर्यारोहणातलं चालतं बोलतं एक विद्यापीठ होतं असं आपण म्हणूया. कारण त्यांचं तो सगळा अभ्यास असेल किंवा त्यांचं व्यक्तिमत्व असेल, एवढ्या सगळ्या 27 वर्षाच्या प्रवासामध्ये काय संस्कार तुम्हाला त्यांच्याकडून मिळाले? मगाचा एक संस्कार मी तुम्हाला सांगितला की आम्ही त्या बुधवाड्याकडनं जात होतो आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की माणसं मिळाली तर ती इथून घ्यायची. नंतर एकदा रायगडवरती आम्ही गेलो होतो आणि रायगडवरती गेलेलो असताना आम्ही 5-6 मुलं होतो आणि ते 5-6 मुलं ते आम्हाला एकदम म्हणाले की चला माझ्याबरोबर. आम्ही गेलो त्यांच्याबरोबर. तर सिंहासन चौथऱ्यासमोर ते आम्हाला घेऊन गेले आणि ते म्हणाले की खात्यापित्या घरची मुलं आहात, चांगली उच्च शिक्षित आहात, आयुष्यामध्ये फार वरपर्यंत जाल तुम्ही, एक प्रतिज्ञा करा म्हणाले. या सिंहासन चौथऱ्यावरती हात ठेवा आणि एक प्रतिज्ञा करा. एक अतिशय उंच राजा, उंच स्थानी बसलेला, न्यायाचं राज्य करणारा राजा इथे होऊन गेला म्हणाले. अशी प्रतिज्ञा करा की तुमच्या हातनं तुमच्या या सगळ्या प्रोफेशनल किंवा पर्सनल लाईफ मध्ये असं काही होऊ नये की परत नंतर रायगडावरती जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमची मान शर्मेनं खाली जाईल. असं तुमच्या हातनं काही होऊ नये ही प्रतिज्ञा करा म्हणाले. कसं असतं की प्रत्येकाच्या प्रोफेशनल पर्सनल जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात आणि ते अनेक प्रसंग असे असतात की त्यावेळेला लोभ हा एक गोष्ट असते की ती तुमच्या भोवताली फिरत असते. त्या लोभावर मात करून जर तुम्ही ती प्रतिज्ञाच आठवावी लागते असं एक नाही, परंतु ते तुमचा एक मनोबंध तो बनलेला असतो आणि तो तुम्हाला आठवत असतो, तो तुमच्या मनामध्ये जागा असतो. 10,000 कोटीचा व्यवहार मी दिल्लीत बसून करत असे 15 वर्ष. मला कधीही कोणाचाही 1 रुपया सुद्धा त्याला स्पर्श करावासा वाटला नाही. त्या बुद्धवाड्याच्या त्या तिथून ज्या वाटा सुरू होतात त्या रायगडच्या सिंहासनाच्या भोवतालून अनेक उंच जागी निघून जातात. आपण जे आपल्याला एक आलंबन त्यातून जे मिळतं ते अशा माणसांच्या ह्याच्यामुळे मिळतं की त्याच्यामुळे आपल्या जगण्याला अर्थ येतो. आणि एक संस्कार म्हणजे आप्पा म्हणायचे, दिलेला शब्द आणि दिलेली वेळ काय वाटेल तर झालं तरी ही तुम्ही पाळली पाहिजे, कारण ती तुम्ही दिलेली आहे आणि ती पाळत असा. काय वाटेल तर झालं तरी त्यांनी कधीही दिलेला शब्द कोणाचा खाली पडू दिला नाही, दिलेली वेळ कधी चुकवली नाही. नंतर जरी ते तंद्रीत असले, 300 वर्ष मागं ते कायम जात असले, त्यांच्या मनामध्ये त्या कादंबऱ्या शिजत असल्या तरी जितक्या वेळा आकाशवाणीवरती बातम्या सांगितल्या जायच्या या देशाच्या ते न चुकता ऐकत असत. म्हणजे या काळामध्ये राहण्याचं भान, यू कांट कॅच हिम अनअवेअर. म्हणजे असं त्यांना तुम्ही अर्ध्या तासापूर्वी असं झालं आता तुम्हाला माहिती नाही, ते तुमच्या मनात हे कायम मनातच राहिले. देशामध्ये आता काय झालेलं आहे आणि नंतर काय होऊ शकेल हे त्यांच्या याच्यावरती कायम जागा असायचं, परंतु मनाने ते 300 वर्षापूर्वी असायचं. आता त्या काळामध्ये रिसोर्सेसची खूप कमतरता होती. तू म्हणलात ट्रॅव्हलिंगचे प्रॉब्लेम होते, कम्युनिकेशन नव्हतं, आणि तरीही आप्पांनी त्या काळामध्ये अशा काही मोहिमा, असे काही उपक्रम राबवले की जे कालातीत आहेत, जे आजवरही शक्य झाले नाही. तर असे कुठले उपक्रम तुम्हाला सांगता येतील? 10 दिवस 10 दुर्ग या उपक्रमाला मी नव्हतो, कारण त्यावेळेला मी लहान होतो. माझी ओळखच त्यांची 70 साली झाली. हा 64-65चा हा उपक्रम आहे. आता जे अविनाश पाटील बोलत होतो तो अप्पांचा भाचा, तो त्यामध्ये होता. आणि अनेक एक्सप्लोरेशन ज्याला म्हणतात की ज्यांचे पहिल्या ट्रिप्स, त्यांच्या रायगडची प्रदक्षिणा किंवा गडगेचा बहिरी किंवा नाणेघाटीचे 4 दुर्ग किंवा हरिश्चंद्रगड किंवा हे सगळे वासोटा हे एक्सप्लोर केलेत अप्पांनी.
आणि हे एक्सप्लोअर करून तरुण पिढीला त्यांनी ते दिले, लिखाणातनं दिले, वाणीतनं दिले. आणि त्यावेळेला रिसोर्सेस तरी नसले तरी त्यांची शिस्त ही त्यांच्यामध्ये प्रचंड होती. एका किल्ल्यावर जायचं तर आम्ही पनवेलला कर्नाळ्याला जाणार होतो. तर कर्नाळ्याला जाणार होतो तर त्यांनी आम्ही 4 जण जाणार होतो आणि 4 जणांची 4 रिझर्वेशन ही 3घांना करायला सांगितली. आमची 12 रिझर्वेशन त्या गाडीमध्ये होती. आम्ही होतो 4 जण. आणि शिवाजीनगरच्या एसटी स्टँडवर आम्ही गेलो तर आम्ही 4च होतो गाडीत, बाकी कुणीच नव्हतं. 4 रिझर्वेशन केल्यानंतर बाकी 38 सीटा रिकाम्या. आणि लोणावळ्याला कोणीतरी चढगाडी खोपलीला उतरून गेलं. त्यानंतर अनेक वेळा आम्ही म्हणायचो, आप्पा काय गर्दी हो, त्यावेळेला बरं झालं तुम्ही रिझर्वेशन घेतली, नाही तर काही गाडीत फिरायला मिळालं नसतं आपल्याला. त्यामुळे तर कसं असे की शिस्त असायची त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये शिस्त. म्हणजे झोपायचं कुठं, कसं, त्याची तयारी कशी, काय करायची हे. आणि हे दंडक त्यांनी घालून दिले होते बरोबर येणाऱ्या माणसांना. आणखी साहस करायचं, कुठंतरी साहसाचं एलिमेंट त्याच्यात असलं पाहिजे. हे त्यांचं असं नवीन काहीतरी. म्हणजे एकदा रावजीला घेऊन ते हिरकणीच्या पायथ्याच्या गचपणात शिरत होते. तर तिथे धनगराचा औसा आहे. त्यातल्या धनगरीने विचारलं, रावजी आपण गचपणात कशा करता चालवलं तुम्ही, कशा करता घेऊन चाललात तिकडे गचपणामध्ये झाडीत. तर आपण म्हणाले, बाय की माझी हिरकणीवरनं उडी मारणार आहे मी, चांगली जागा बघून येतो खाली. म्हणजे हिरकणीवरनं ते वर चढलेले आहेत विदाऊट रोप. वाघ दरवाजा विदाऊट रोप, कर्नाळ्याचा बुधला विदाऊट रोप. आता कसं असे हे की दुमत आहे याबद्दल, जीव धोक्यात घालावा नाही घालावा काय करावं. पण त्यावेळेला नव्हतं हे काही. ट्रेकिंग ग्रुप्स नव्हते, काहीच कुठलीच एड नव्हती, माउंटेनिअरिंग नव्हतं त्यावेळेला. म्हणजे करत असतील लोक पण नव्हतं कोणी. तर त्यांच्याच्यानी त्यांना जेवढं जमलं तेवढी त्यांनी साहस केली. काही वेळेला आचरटपणा केला, ते कबूल करायचं मोकळ्या मनाने की रवी हा आचरटपणा झाला म्हणजे लक्षात ठेव, असं ते असेल. तर नवीन काहीतरी बघायचं. आता गडदेचा बहिरी हे कुठं येते कुंडेश्वरापासून खालती त्या घरीतनं जायचं. खंडू त्यांच्याबरोबर गेला, खंडूला माहिती. नंतर राजमाचे भीमाशंकर, सिद्धगड हे पहिल्यांदा केलेलं त्यांनी. म्हणजे कोणीही त्याच्या लिंगाणा, आज लिंगाण्यावर दोर बांधून गाठी बांधून गुडघ्यावडी पोरं सुद्धा जातात. पण ज्या वेळेला कुणीही नव्हतं त्यावेळेला बोराट्याच्या नाळेत तुटलेल्या 3 पायऱ्या डगडगत्या. त्या डगडगत्या पायऱ्यावरून ते आणि त्यांच्या मागोमाग आम्ही पाय निसटला तर बोराटचे नाळ खाली. असे त्यांनी ते बघितलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर ते आम्ही बघितले. रायगडचं टकमक आहे. महादरवाजाकडनं तुम्ही वर यायला लागलात की तिथे 500-700 फुटावरती एक कगार आहे अशी छोटीशी, आणि ती खाली तुटलेली आहे, वर अशी ओव्हरहँगिंग आहे. आता धरत धरत घसरत आपण जाऊ. शूरवीरही जातील. 1.5 वर्षाच्या नातीला घेऊन जाईल का कोणी? मथुराला घेऊन गेलेले आहेत तिथे. आणि ते असं जावयांना त्या मथुराला असं त्या अंतराळामध्ये असं हे केलं, वरून त्यांनी फोटो काढले. सांगायचं कारण की साहसाचं एलिमेंट त्यांच्यामध्ये होतं. भवानी टोकावरून उतरायचा प्रयत्न त्यांनी केला पण नाही, तो जमला नाही. कारण काय तिथं उभे कडे आहेत सगळीकडे रायगडला. तर हिरकणीवरती ते चढून गेले पण भवानी टोकाकडनं नाही ते जमलं. आणि वाघ दरवाजाने ते चढून गेले. तर हे अनेक ज्या गोष्टी होत्या. म्हणजे आज जम्बो ट्रेक म्हणतात, 10 दिवस 10 रुपये. ह्याची रूप खूप लोक कुठून कात्रावेकडनं येतात, कुंशतकडनं येतात. म्हणजे अलंकुलंग मदन करतात, रतनगड करतात, कात्रावेकडनं हरिश्चंद्रला येतात वगैरे वगैरे. तर याची सुरुवात कुठंतरी त्यांनी त्यांच्या त्या गडभ्रमणातनं पदभ्रमणातनं सुरू केली. तर त्यामध्ये साहसाचं एलिमेंट असायचं ना, नवं काहीतरी समाजाला द्यावं, दुर्गभटच्यांना नवं द्यावं ही त्याच्या मागची भावना असेल. आता आप्पांनी गडगंगा नावाचा एक उपक्रम ज्याचा आता उल्लेख झाला, तर तो काय होता? कारण तो अत्यंत युनिक असा उपक्रम आहे, तर त्याबद्दल काय सांगा. 1980 साली शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला 300 वर्ष पूर्ण झाली. तर त्यावेळेला एकदम त्यांच्या मनात असं आलं की आपण असं करावं की महाराष्ट्रातले जेवढे शिवाजी महाराजांचा संबंध आला तेवढे किल्ले, त्या किल्ल्यांवरचं पाणी तिथल्या स्थानिक लोकांना आणायला सांगावं आणि त्याचा त्यांनीच समाधीवर अभिषेक करावा.
आता हे सांगितल्यानंतर ताबडतोब 10 मिनिटात पुढच्या जाहिरात तयार झाली, ती वृत्तपत्रांना पाठवली, पत्रकार परिषद घेतली आणि हे जाहीर झालं. तर जाहीर झाल्यानंतर मी नाशिकला होतो त्यावेळेला. म्हणाले बरोबर 8 दिवसांनी 10 दिवसांनी ये माझ्याकडे. तर मी गेल्यानंतर आता ह्याला प्रतिसाद त्यांच्याकडे जवळजवळ 500 पत्र आलेली होती आपणच्याकडे की आम्ही या किल्ल्यांवरचं पाणी आणायला तयार आहे. आणि आणायला तयार आहे म्हटल्यानंतर ती सगळी पत्रांची चळत आणि ते म्हणजे चल माझ्याबरोबर कुठं. तर म्हणजे तालिबाच्या पोस्टात घेऊन गेले. 300 कार्ड विकत घेतली तिथली. आपण म्हणालो म्हणजे नाशिकलाही मिळतात कार्ड, मी घेईन म्हटलं विकत. नाही नाही ही घे आणि यांना सगळ्यांना उत्तरं या किल्ल्यांचं वाटप तू कर म्हणाले. तरी कुणी कुठल्या ह्याच्यात 60 वर्षाच्या बाईचं पत्रावर ते आता मला सांगा मी सगळ्या किल्ल्यांवरचं पाणी घेऊन येते असं एका म्हाताऱ्या बाईने लिहिलं होतं. तर म्हणजे आता ह्या बाईचं काय करायचं तू ठराव. तिला असं कुठला लिंगाण्यावरचं पाणी पिणे असं सांगू नको म्हणजे तिला तिच्या गावचं कुठंतरी किल्ला असेल तर तिला समारंभपूर्वक ते आणू दे, त्याचा तिच्या हाताने त्याला समाधीवर अभिषेक करू दे असं त्यांनी सांगितलं. आणि ती 300 पत्र मी नाशिकहून लिहिली आणि त्यांची उत्तरं घेऊन मी साधारणपणे 1 महिनाभरात मी त्यांच्याकडे गेलो. सगळं वाटप बिटप सगळं झालं पूर्ण. हेतू असा होता की गडांच्या वरचं पाणी आणून समाधीला अभिषेक हा तो उपक्रम होता, युनिक होता, तोपर्यंत कोणी केलं नव्हतं. या निशाणी हे सगळे गडांवर जाणारे तरुण हे एकत्र यावेत. त्यावेळेला व्हॉट्सअप ग्रुप नव्हते, त्यावेळेला फेसबुक नव्हतं, त्यावेळेला मीडिया कुठलाच नव्हता. तर जरिया हा एकच की या निमित्ताने ते एकत्र यावेत, त्यांच्यामध्ये ओळखी व्हाव्यात आणि इंटरॅक्शन वाढावी त्यांच्यात, हा हेतू होता. आणि ते हडप होते प्रतापगडवरचे पुजारी, ते प्रतापगडवरचं पाणी घेऊन चालत येणार होते आदल्या दिवशी सुरुवात करून. ते चालत आले आणि आदल्या दिवशी माझ्या गाडीवरनं त्यांना फिरायला फार आवडायचं. मोटरसायकल माझ्याकडे जावा मोटरसायकल होती माझ्याबरोबर. आम्ही अनेक ठिकाणी हिंडलो. तर ते म्हणायचं रायगडवर तुझ्याबरोबर. रायगडवर आम्ही गेलो, देशमुखांच्याकडे खाली गाडी ठेवली, गडावर गेलो. तर त्याची आखणी केली सगळी त्यांनी. ते म्हणले या फळाचा चौथरा इथे सगळे त्यांचं पाणी घेऊन जपतील. आणि त्याच्या आधी वाघबिळामध्ये सगळ्यांना तो एकत्र कर आणि संध्याकाळी 4 वाजता मिरवणुकीने ते जळभर आणायचे आपल्याला. याच्या पूर्वी काय झालं की बाप्पांच्याकडे मी एकदा गेलो आणि गेल्यानंतर तिथे 5-6 जरिक्यांमध्ये पाणी होतं. तर म्हणाले हे काय. बाप्पा तुमच्याकडे काय असेल आणि कुठून काय येईल हे मला काही सांगता येणार नाही. अफलातून गोष्टी तुमच्याकडे येतात आणि त्या आहेत. तर ते म्हणाले तळेगावच्या तळ्यातलं पाणी माझ्याकडे आलेलं नाहीये अजूनही. ते सिंधू नदीचं सक्करच्या धरणातनं आलेलं पाणी आहे. पहिलं पाणी कसं आलं विचारू नको, कुठून काय कसं झालं मला विचारू नको, हे पाणी तिथलं आहे. आता हे सगळं पाणी एकत्र कसबा गणपतीमध्ये त्याचं स्वागत पुण्याच्या महापौरांनी केलं आणि नंतर ते वीणाकडे ठेवून दिलं आणि एका खास गाडीने ते रायगडावरती आणलं आणि एका प्रचंड ढोल ताशा नगारे असलेल्या मिरवणुकीने ते आम्ही गडावर चढवलं. आणि गडावर चढवल्यानंतर ते म्हणाले साबीर शेख, घाणेकर आणि तू यांच्यावर स्वर्गा म्हणले उद्या सकाळी समाधीची पूजा होईल आणि मिरवणुकीनं त्या पाण्याचा अभिषेक तिथे होईल. तर ती मिरवणूक झाली, ते अभिषेक झाला. त्याची ते स्मृतिचिन्ह दिलीप जुंदारराव नावाच्या एका मुलाने तो म्हणला मी देतो, ती त्यांनी आपल्या हस्ते सगळ्यांना ती दिली. आणि आपण म्हणाले कृतकृत्य झालं. म्हणाले आता हे असं झालं की हे कुणीच केलं नव्हतं आतापर्यंत. आणि राज्याभिषेकाला 7 नद्या 7 समुद्रांची जळे एकत्र केली असं सभासद पत्रिकेमध्ये उल्लेख आहे. ते म्हणाले 300 वर्षानंतर, जवळजवळ 306 वर्षानंतर तरी प्रिसाईज की हे आपल्या हातून झालेलं आहे, शिवप्रभूंनी करवून घेतलेलं आहे. आता पाण्याचा अभिषेक आता लोक खूप करतात, पण त्याचं जे पायोनियरिंग म्हणायचं तर अशा अनेक कल्पना आपल्याला या सुचत असत. आणि त्यातली ही गडगंगा ही त्यातली एक योजना होती. आणि असं आहे की माणसाची श्रीमंती असते ती मिळालेल्या पैशामध्ये मोजतात. काही लोक माझे इतके शेअर्स आहेत, माझे इतके टीव्ही आहेत, माझी इतकी जमीन आहे, माझे इतके फार्म हाऊसेस आहेत. या 300 लोकांनी आणलेलं पाणी शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या कुणाच्याही नाही, समाधीवरनं वाहून गेलेलं ते एकत्र केलेल्या पाण्याचा काही अंश माझ्याकडे आहे. मी प्रचंड श्रीमंत आहे, भयंकर श्रीमंत.
शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊया. काका, आपणनी जिंजीची एक मोहीम केली, तर त्या मोहिमेबद्दल काय सांगा? 1981 ते 83 मी मद्रास IIT मध्ये एमटेक करत होतो. तर ते म्हणाले, बाळा तू कुठे आहेस तू, त्यावेळेला आपण जिंजी करायचा, तू आधी जाऊन ये म्हणाले एकदा, त्यानंतर आपण जाऊ. निरेला मी बरोबर घेतोय, पण 3 जण त्यानंतर जाऊ. जिंजी परत लांब आहे महाराष्ट्र, ते इतकं जवळ नाही येते, आणि तामिळनाडू मधला तो उन्हाळा, ते आले होते का ते फेब्रुवारी मार्च मध्ये, आणि प्रचंड ऊन होतं त्यावेळेला. आणि जिंजी हा भुईकोट आहे. भुईकोटामध्ये 3 गिरिदुर्ग आहेत, चांगल्यापैकी उंच आहेत ते, राजदुर्ग, चंद्रदुर्ग आणि कृष्णदुर्ग असे ते 3 आहेत. आणि बरीचशी बांधकामं जिंजीत अजून उभी आहेत. तर आता नीराताई आल्या, आणखीन आप्पा होते, मी होतो. तर म्हटलं असं करा, नीराताईंना ते झेपायचं नाही, त्यांना खाली एका ठिकाणी बसू दे, त्याचा राजगिरी जमणार नाही. म्हटलं लांब आहे तो, आणि आपल्याला जी मुदत आपल्याकडे आहे त्यात ते जमणार नाही. कृष्णगिरी आणि चंद्रगिरी आपण दोन्ही बघू. कृष्णगिरीवरती पूर्ण त्या तापलेल्या ग्रॅनाईटच्या दगडांवरनं भर पूर्ण अंगावर घेत आम्ही ते सगळं केलं. काही वेळेला पाणी नव्हतं तिथे कुठे. खाली उतरलो, काय जे मोठसा होतं ते खाल्लं आम्ही, आणि खाल्लं. आणखीन छोटासा आहे तो चंद्रगिरी, त्याच्यावर चढलो. आणि त्याच्यानंतर एक तिथला एकच देशीय माणूस होता तिथला, म्हणजे तमिळ बोलणारा. तर आपण त्याला तमिळमध्ये ओळख्या तोडक्या विचारलं त्यांनी म्हणून, तर त्यांनी ते दाखवलं इथे पाणी. आता ते पाणी बघितल्यानंतर आम्ही ते पाणी बिणी प्यायलं. आप्पा म्हणाले, पाणी प्यायल्यानंतर बायकोच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला म्हणले. तोपर्यंत ती गप्प गप्प होती. काय हो, किती सुंदर आहे, अमुक आहे, तमुक आहे, बरं झालं बाई तुम्ही मला आणलं ते हे बघ म्हणाली. असं असतं म्हणाले, तुला अनुभव येईल याचा. आणि तो जिंजीचा किल्ला बघितला, आणि तो जिंजीचा किल्ला बघितल्यानंतर ते जिंजीचा सगळा इतिहास वाचून आले होते. आणि ते मला सांगत होते की ही इमारत ह्याची असावी, ती इमारत त्याची असावी, ते त्याचं. जिंजीतलं भात किंवा धान्य हे जिंजीतच पिकत असेल. त्यामुळे झुल्फिकार खानाचा वेढा जरी जिंजीला पडलेला होता तरी तो सेल्फ सफिशियंट, त्याच्यात ते अन्नधान्य पिकत असे जिंजीमध्ये. तर त्यांनी एक लेख लिहिला त्याच्यावरती. तो म्हणाले की केवळ रवीमुळे झाला, आणि मला झालेला हर्ष हा तुझ्याबरोबर मी शेअर करतो, म्हणून त्यांचं त्याच्यानंतर मला एक पत्र आलं. शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया. त्याच्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही काकांना विचारा. आणि किल्ले पाहिला माणूस या फिल्मचे दिग्दर्शक मिलिंद भणगे तेही आज आपल्या बरोबर येत आहेत. त्यांचे आपण अनुभव एक शेवटच्या 10-15 मिनिटात ऐकूया की फिल्म शूट करताना त्यांना काय अनुभव आले. काका, शेवटचा प्रश्न आपण घेऊया की गोनी दांडेकर मी मगाशी म्हटलं तसं हे एक विद्यापीठ आहे की जे त्या काळापासून आजपर्यंत चालत राहील आणि पुढेही चालत राहील. तुमच्या मते त्यांच्यामधलं काय आत्ताच्या पिढीने घ्यावं? एस्पेशली तुम्ही म्हणलात की त्यांचा त्या वयामध्ये असणारा सुद्धा फिटनेस किंवा त्यांचं डॉक्युमेंटेशन किंवा अजून काही जे तुम्ही अनुभवलं आणि जे आमच्या पिढीने शिकण्यासारखं आहे, असं काय आहे? 2 गोष्टी. ते सकाळी जोर आणि सूर्यनमस्कार घालत असत. दुसरी गोष्ट म्हणजे ते संध्याकाळी फिरायला जात असत. तिसरी गोष्ट म्हणजे अतिशय आहाराच्या बाबतीमध्ये, बाकी सगळ्या बाबतीमध्ये अत्यंत काटेकोर. एवढं म्हणजे मी एवढंच खाणार, त्याच्यापेक्षा मला कितीही उत्तम झालेलं असलं तरी ते एकही घास त्यांना आग्रह कोणी करू शकत नसेल. भजांचा घाणा तळला जातोय, मी किंवा हा मी ते त्याच्याकडे पाहत सुद्धा नसेल. वडापाव नव्हता त्यावेळेला, पण म्हणजे अशाच एक गोष्टी होत्या की त्यांना निग्रह पदार्थांचा म्हणजे निग्रह, खायचं माप म्हणजे माप, वेळ म्हणजे वेळ. 8 वाजता जेवण म्हणजे काय वाटेल ते झालं तरी 8 वाजता ते जेवण तर तयार कुठेही ते असले तरी ते त्यांचं ते 8 वाजताची वेळ पाळली गेली पाहिजे. ते पहाटे 3:30ला उठायचे, चरप लिहित बसायचे. ते सकाळी 6ला ते त्यातनं लिखाणातनं बाजूला व्हायचे. त्यानंतर अंघोळ, व्यायाम, दूध प्यायचे, आणि दूध पिऊन ते झोपायचे. आणि झोपले की साधारणपणे 8:15ला ते उठायचे. उठले की पुस्तक काय काय पत्र आली ते बघायची, घरी येऊन घेऊन यायची. त्यांना उत्तर लगेच.
एक पत्र उद्यावरती नाही, ते लगेच उत्तर त्याला गेलं पाहिजे. आणि अत्यंत मिताक्षरी, म्हणजे कुणीतरी एक पाझळपूर्वक पत्र लिहित असेल का आता तुम्ही तिथे आहात का, मला यायचंय, या लिहा आहे, नाही 3 शब्द. तर अशाच्या काही त्यांच्या सवयी होत्या. आणि जरा कुठं काही शंका आली की ताबडतोब सगळ्या मेडिकल तपासण्या ते करून घ्यायचे आणि म्हणायचे मी आता निशंक झालो, मला आता परत किल्ले चढाई उतरायला हरकत नाही. 60 वर्ष त्यांना केव्हा झाली, त्यावेळेस त्यामुळे मी 60 मैल चालणार. आता आपण 60 मैल चालणार म्हटल्यानंतर अनेक जण भोपाळच्या मेळ्यातले बरेच जण तयार झाले त्यांच्याबरोबर. पण ती जेव्हा दिवस तसं जवळ यायला लागला 8 जुलै, तेव्हा एक 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 दूर व्हायला लागले. शेवटी उरले राजगडवरचा बघा लागली की मी आणि आप्पा. तर पुण्यावरनं वीणाच्या घरातनं पर्वती पायथ्यावरनं आम्ही निघालो आणि सकाळी 5:15 निघालो आणि ते फार मोठ्या मुश्किलीने ते 60 मैलाचे 60 किलोमीटरवर आले ते. आणि पुणे मुंबई जुन्या रस्त्याने आम्ही चालायला लागलो. बरोबर काही म्हणजे 1 वाजून काही मिनिटांनी आम्ही तळेगावला तिथे थांबलो, जेवलो आणि वाटेमध्ये 3-4 वेळेला आम्ही चहाला थांबलो असेल, मी आणि बघा दाडिगे. त्यावेळेला हे शीर्षासन करून तिथे त्या हॉटेलामध्ये पायवर करून ते शीर्षासन करायचं. ते पायात जे रक्त उतरलंय ते खाली उतरावं म्हणून येणारे जाणारे बघायचे त्यांच्याकडे, आप्पांच्याकडे. आणि त्यानंतर मग संध्याकाळ झाली आणि चिखल पाण्याचा वर्षाव करणारे ती जुलैचा पाऊस सुरू झाला, रपारप अंधारून आलं सगळीकडनं आणि उलट्या बाजूने आम्ही चालत होतो. चिंता होती आम्हाला, पावसाची नव्हती, वाहनांची चिंता होती. आणि करत 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 ते आम्ही वळवणच्या तिथे 60 किलोमीटरचा दगड पूर्ण झाल्यानंतर तिथे आम्ही थांबलो. तिथे त्यांचे जावई, बाकीचे हे अविनाश वगैरे सगळे तिथे हारतुरे घेऊन आलेले होते. तर तिथे अक्षरशः आपण उड्या मारल्या आणि ते म्हणाले रवी रे 60 किलोमीटर हे यंत्र शरीराचं माझ्या चाललं, म्हणाले आणखी 60 वर्ष जगून मला किल्ले पाहायला हरकत नाही. हा त्यांचा खरं तर आपण बद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. काही गोष्टी फिल्मने आपल्याला अत्यंत प्रभावीपणे दाखवल्यात आणि काही काकांनी काही गोष्टींचा उलगडा केला.